तुम्ही मागच्या टेस्ट मध्ये क्वेश्चन टाकला होता ना सेल सायकल. So in today's lecture we are going to discuss about the M phase. मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण व्हॉट इज मीन बाय इंटरफेस. इंटरफेस मध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात आपण बघितलं होतं की इंटरफेस मध्ये आपण स्टेजेस डिस्कस केल्या होत्या की वी हॅव अ G1, we have a S, we have a G2 and then we got the M phase. आणि त्यानंतर आपण म्हटलं होतं की आपल्याकडे M phase असते आणि पुन्हा M phase झाल्यानंतर जे पॅरेंटल सेल आहे त्याच्याशी रिसेंबल त्याची एक्झॅक्ट कॉपी असणारे डॉटर सेल तयार होतात आणि ते पुन्हा काय करतात आपले G1 सेल मध्ये G1 स्टेज मध्ये सेल सायकलच्या एंटर करतात आणि पुन्हा ही सायकल कंटिन्युअस चालत राहते. सो आपण इथून इथपर्यंत म्हटलं होतं दिस इज अवर इंटरफेस. सो दिस इज अवर इंटरफेस और what we called it as a growth phase, but cytologically actual division phase is what our M phase. So M phase आपण डिस्कस करतोय M phase of cell cycle. So we'll discuss about the M phase. M phase is further divided into mitosis and meiosis. So आपण आज बघतोय मायटोसिस बद्दल. मायटोसिस हे कोणत्या सेल मध्ये होत असतं आणि मियोसिस कोणत्या सेल मध्ये होत असतं? सर मायटोसिस सोमॅटिक सेल मध्ये आणि मियोसिस जर्म सेल मध्ये. Okay. In the M phase, we are going to discuss about the mitosis. Mitosis, this stage of cell cycle is actually happened in the actively dividing somatic cells. Actively dividing somatic cells मध्ये होतं. प्लांट मध्ये मेरिस्टेमॅटिक सेल मध्ये होतं, म्हणजे जे रूट टिपच्या साईडला जे सेल्स असतात ज्यांचं ग्रोथ चालू असतं तिथे मायटोसिस आपलं होतं. स्टेम सेल्स आणि प्रोजेनेटर सेल्स मध्ये होत असतं. बट सेल एका वेळेस जर डिफरन्शिएट झाली, जर सेलचं डिफरन्शिएशन झालं म्हणजे आता समजा आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमचे हात तयार करायचे, त्याचे फिंगर्स तयार करायचे. मग फिंगर्स तयार करणारा सेल एका वेळेस जर डिफरन्शिएट झाला म्हणजे एखाद्या सेलला आपण सांगितलं की आता तू बा फिंगरचे सेल बनणार आहे, तुला काय करायचंय फिंगर तयार करायचंय, म्हणजे त्याचं काय झालं डिफरन्शिएशन झालं. तर ते डिफरन्शिएशन झाल्यानंतर तो सेल काय करेल सेम प्रकारचे सेम टाईपचे सेल हा डेव्हलप करेल. म्हणजे डिफरन्शिएटेड सेल्स काय होतात ते स्पेसिफिकली एकदा सेल डिफरन्शिएट झाल्यानंतर म्हणजे एकदा फिंगरची सेल तयार झाल्यानंतर ते तिथे पुन्हा डिवाइड होणार नाही. तर काय होईल मोस्ट ऑफ द डिफरन्शिएटेड सेल्स डू नॉट डिवाइड. पण त्याचे एक्सेप्शन्स आपल्याकडे आहे की लिव्हरचे सेल. लिव्हर समजा काही डॅमेज झालं, लिव्हरमध्ये लिव्हरचे टिश्यू कुठेतरी आपले डॅमेज झाले, रप्चर झाले, पण लिव्हर काय करू शकतो आपलं रिडिफरन्शिएशन करू शकतो, आपले टिश्यू आपले सेल्स पुन्हा तयार करू शकतो. प्लांट सेल मध्ये शूट टिप किंवा रूट टिप मध्ये मायटोसिस ही फेज मोस्टली ऍक्टिव्ह असते. सो इन प्लांट्स इन शूट टिप अँड रूट टिप आपल्याला तिथे मायटोसिस ऍक्टिव्ह असते. जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट केला असेल 12th मध्ये तेव्हा काय केलं असेल तुम्ही एक ओनियन रूट टिपचा एक्सपेरिमेंट केला असेल, आठवत असेल तुम्हाला. त्याला काय केलं त्या रूट टिपला एखाद्या केमिकल मध्ये टाकलं, तिथे त्याचं क्रशिंग केलं, क्रशिंग झाल्यानंतर काय केलं त्याची एक स्लाइड बनवली, त्याच्यावर काहीतरी स्टेन टाकलं. आठवतंय ना तुम्हाला की ओनियन रूट टिप एक्सपेरिमेंट तिथे केला असेल तुम्ही. तर त्याच्यामध्ये काय केलं तुम्ही सेल सायकलच्या स्टेजेस तिथे ऑब्झर्व केल्या, मायटोसिसच्या स्टेजेस तिथे तुम्ही ऑब्झर्व केला. सो इन प्लांट्स शूट टिप अँड रूट टिप मध्ये मायटोसिस आर मोस्टली ऍक्टिव्ह. देर इज अ नो चेंज इन क्रोमोझोम नंबर. क्रोमोझोम नंबर मध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज होत नाही. जेव्हा मायटोसिस चालतं आपलं तेव्हा क्रोमोझोम नंबर मध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज होत नाही. फक्त जे क्रोमोझोम डबल झालेले असतील म्हणजे आपल्याकडे एका क्रोमोझोमच्या किती कॉपीज असतात 2 कॉपीज असतात, वन फ्रॉम पॅरेंट अँड वन फ्रॉम दी मदर. मग एका क्रोमोझोम मध्ये एका सेल मध्ये प्रत्येक क्रोमोझोमच्या 2 कॉपी. मग एस फेज मध्ये काय केलं आपण त्याच 2 कॉपीला मल्टिप्लाय केलं इंटू 2 कॉपीज, म्हणजे त्याच 2 कॉपीजला मल्टिप्लाय केलं आणि त्याचं रेप्लिकेशन केलं आणि त्याचं डुप्लिकेशन केलं. म्हणजे सेम क्रोमोझोमच्या आपल्याकडे किती कॉपीज तयार झाल्या आपल्याकडे 4 कॉपीज तयार झाल्या. मग याच 4 कॉपीज आपल्याला स्प्लिट करायच्या आहेत 2 डॉटर सेल्स मध्ये. सो इफ parental cells having the 4C, then that parental cells is divided into the equal amount of chromosome, that is 2C and 2C. म्हणजे जे ऍक्च्युअल नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात ते काय असतात प्रत्येक क्रोमोझोमच्या 2 कॉपीज आपल्याकडे प्रेझेंट असतात, वन फ्रॉम मदर अँड वन फ्रॉम फादर.
तर अशाच प्रकारे हे जे 4C म्हणजे 4 कॉपीज होत्या प्रत्येक क्रोमोझोमच्या, त्या डिवाइड झाल्या आणि ऍक्च्युअल जे सुरुवातीला पॅरेंट सेल होतं जे 2C ज्यांच्याकडे 2 क्रोमोझोमच्या एक क्रोमोझोम 2 क्रोमोझोमच्या कॉपीज होत्या, तर ते काय झाले, ते पुन्हा तयार झाले आणि आपल्याकडे काय मिळाले, आपल्याकडे डॉटर सेल मिळाले. म्हणजे वी हॅव टू ऍक्च्युअली डिवाइड दॅट ग्रोन सेल into the two daughter cells, means one parental cell is divided into the two daughter cells, and this type of mechanism we have to study, that is mitosis, that is actual cell division. So mitosis is a most dramatic phase. Mitosis is a most dramatic phase of सेल सायकल. आता या फेजला मोस्ट ड्रामॅटिक फेज का बरं म्हटलं? आपण म्हटलं की सायटोलॉजिस्ट म्हणजे जे सायटोप्लाझमचा स्टडी करणारे सायंटिस्ट आहे, त्यांच्या व्ह्यूने काय आहे, मायटोसिस ही काय एक ऍक्च्युअल डिव्हिजनची प्रोसेस आहे. पण मॉलिक्युलर बायोलॉजिस्टच्या व्ह्यूने जर आपण बघितलं तर इंटरफेज जी आहे ती ऍक्च्युअल डिव्हिजनची फेज आहे. म्हणजे जे सायटोप्लाझमिक ऍक्च्युअल सायटोप्लाझमिक डिव्हिजन आहे, सायटोलॉजिस्ट जे मायक्रोस्कोप मधून आपण व्हिजिबल करू शकतो, क्रोमोझोम रिअरेंज होताना आपण बघू शकतो. कुठून बघू शकतो आपण? विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप मधून आपल्याला दिसतं क्रोमोझोम हे काय 2 पोल वरती सेपरेट होत आहे आपल्याकडे. क्रोमोझोम आपले सेग्रिगेट होत आहे. एका ठिकाणी त्यांचं अटॅचमेंट होत आहे. जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत, जो अस्ताव्यस्त झालेला जो डीएनए आहे, तो एकत्र तिथे जुळतोय. एकत्र जुळून त्यांचे काय होतात? स्पेसिफिक क्रोमॅटिन बनत आहे. क्रोमॅटिन मधून सिस्टर क्रोमॅटिन तयार होत आहे. सिस्टर क्रोमॅटिन हे प्रत्येक पोलकडे सेपरेट होत आहे. ते हे सगळं आपल्याला ड्रामॅटिक मेकॅनिझम कुठे दिसतंय? मायटोसिस मध्ये दिसते. हे सगळं आपण मायक्रोस्कोप मध्ये व्हिजिबल करू शकतो. म्हणजे क्रोमोझोमची अलाइनमेंट, क्रोमोझोम कशा पद्धतीने 2 पोल वरती मूव्ह होतात, हे सगळं आपण मायक्रोस्कोप मध्ये व्हिजिबल करू शकतो. दॅट्स व्हाय दिस फेज वी कॉल्ड इट ॲज अ ड्रामॅटिक फेज ऑफ द सेल सायकल अँड इट इज व्हिजिबल अंडर द मायक्रोस्कोप. मायटोसिसला आपण मायटोसिस होताना आपण मायक्रोस्कोप मध्ये बघू शकतो. इंटरफेसच्या बाबतीत तसं नाही आहे. इंटरफेज मध्ये सगळे मॉलिक्युलर रिअरेंजमेंट होत असतात. डीएनएचं रेप्लिकेशन होणे, सेलची ग्रोथ होणे. हा, सेलची साईज जर तिथे वाढत असेल तर आपण सांगू शकतो की हा सेल मे बी इंटरफेज मध्ये असू शकतो. पण कोणते मॉलिक्युलर लेवलवरती चेंजेस होतात ते आपण एक्झॅक्ट मायक्रोस्कोप मध्ये बघून सांगू शकत नाही. त्यासाठी व्हेरियस मॉलिक्युलर टेक्निक्स आपल्याला या स्टडी कराव्या लागतात. सो द mitosis is the most dramatic phase of the cell cycle and can visible under the microscope. So we can recognize the cellular component. Cell component can be recognized. सेलचे कंपोनंट जसं काही क्रोमोझोम आहे, सेलचे स्पिंडल फायबर्स आहे, ते सगळं आपण व्हिजिबल करू शकतो मायक्रोस्कोप मध्ये. अँड parental and daughter cells are the same. म्हणजे एका पॅरेंट पासून जे डॉटर सेल्स आपले बनतील, जे डॉटर सेल्स आपल्याला बनतील, 2 डॉटर सेल्स आपल्याकडे बनतील आहे, तर ते काय असेल? एकमेकांसोबत रिसेंबल करत असेल. म्हणून या डिव्हिजनला म्हटलं आपण इक्वेशनल division. That's why this division is called as equational division. Both parental cells and daughter cells are genetically same. Genetically same daughter cell we can observe. Genetically same म्हणजेच काय होते? जसं पॅरेंटचं स्ट्रक्चर असेल, जसं पॅरेंटच्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असेल, त्याच पद्धतीने तिथे डॉटरचं क्रोमोझोमल स्ट्रक्चर हे असणार आहे. दिस स्टेज म्हणजे ही मायटोसिस मध्ये आपण स्टेजेस बघणार आहोत. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टीलोफेज. या सेल काय असं नाही आहे की बा प्रोफेज झाल्यानंतर पॉज घेईल, त्यानंतर मेटाफेज होईल, थोडा पॉज घेईल, त्यानंतर अनाफेज, असं होणार नाही. जशी प्रोफेज सुरू झाली तशी मेटाफेज साठी तयारी होईल, मेटाफेज सुरू झाली अनाफेज साठी तयारी होईल, अनाफेज तयार झाली टीलोफेज तयार होईल. म्हणजे इट इज कंटिन्युअस अँड ट्रान्झिशनल प्रोसेस. देयर इज अ नो गॅप बिटवीन दी 2 फेजेस. म्हणजे हे फक्त आपण काय करतोय? डिफरन्शिएट करतोय. आपल्याला आपल्या लेवलवरती समजण्यासाठी प्रोफेज आहे, ही मेटाफेज आहे, ही अनाफेज आहे, ही टीलोफेज आहे. पण ऍक्च्युअली दिस ऑल प्रोसेस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आपण हे फक्त आपल्या नॉलेजसाठी
फक्त आपल्या डिफरन्शिएट साठी प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज मध्ये मायटोसिसला डिफरन्शिएट केलं. ऍक्च्युअली इट इज अ कंटिन्युअस अँड ट्रान्झिशनल प्रोसेस. सो दिस प्रोसेस इज अ continuous and transitional process. This process is also called as somatic cell division or equational cell division. So याच प्रोसेसला आपण सोमॅटिक सेल डिव्हिजन किंवा इक्वेशनल सेल डिव्हिजन म्हणतो. Why it is called as somatic cell division? Because this process occurs in the somatic cells. पॅरेंट सेल सारखा रिसेंबर करणारा, सेम अमाउंट ऑफ जेनेटिक मटेरियल असणारा आपल्याला डॉटर सेल भेटतो, म्हणून आपण त्याला म्हटलं इक्वेशनल सेल डिव्हिजन. अँड there is no genetic variation between the two cells, that is there no genetic variation between the parent cells and between the daughter cells. So mitosis चा meaning काय होतो ते आपण बघूया. Mitosis is actually meant as a एका सायंटिस्टने नाव दिलं होतं मायटोसिसचं. मायटोसिसचा अर्थ होतो मायटॉस, इट मीन्स थ्रेड, ओएसिस इज इट मीन्स स्टेट. म्हणजे क्रोमोझोम कशावरती अरेंज असतात, काही थ्रेड लाईक स्ट्रक्चर वरती अरेंज असतात. तर तेच थ्रेड लाईक स्ट्रक्चर कोणते, तर ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतील आपले स्पिंडल फायबर्स विच इज मेड फ्रॉम दी मायक्रोट्युब्यूल. बघूया आपण कसं कसं असतं ते स्टेजेस आपण जसं जसं पुढे जाऊया. सो मायटोसिस हॅव्हिंग द ड्युरेशन. आता आपल्याला ड्युरेशन आपण स्टडी केलं होतं. किती म्हटलं होतं आपण मागच्या लेक्चरला ड्युरेशन मायटोसिसचं? व्हॉट इज ड्युरेशन ऑफ मायटोसिस? मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. प्रतिभा, अदनान, Sir, don't know, sir. okay, so duration of mitosis is varies from species to species. Generally it is from 30 minutes to 3 hours. 30 minutes पासून 3 hours पर्यंत मायटोसिसचं ड्युरेशन असू शकते. and this duration is varies from species to species. Species to species आहे मायटोसिसचं ड्युरेशन हे व्हॅरी होऊ शकतं. अँड आपण बघितलं की आपल्याकडे काय असतो, सुरुवातीला झायगोट बनतो. झायगोट म्हणजेच काय, स्पर्म आणि एक फ्यूज झाल्यानंतर जो डिप्लॉइड आपल्याला एक सेलची स्टेज भेटते. 2 हॅप्लॉइड सेल काय होतात, फ्यूज होतात. म्हणजे स्पर्म सेल आणि एक सेल फ्यूज झाल्यानंतर आपल्याला डिप्लॉइड झायगोट मिळतो. तर या डिप्लॉइड झायगोट पासून आपल्याला एम्ब्रिओ बनवायचा आहे. आपल्याला काही एक फुल्ली ग्रोन ऑर्गॅनिझम बनवायचा आहे. आणि इथे काय करायचं, या एम्ब्रिओ मध्ये आपल्याला ऑर्गॅनोजेनेसिस करायचं आहे. म्हणजे एका सिंपलच्या झायगोटिक सेल्स पासून, एका सिंपलच्या डिप्लॉइड सेल पासून होल ऑर्गॅनिझम तयार करायचा आहे, फुल ऑर्गन तयार करायचं त्या स्पेसिफिक एम्ब्रिओचं. तर ते सगळी मॅजिकल प्रोसेस कशामुळे होते, ते सगळी मॅजिकल प्रोसेस होते मायटोसिस मुळे. म्हणजे सेल काय होतात, डिवाइड होत जातात, सेलची ग्रोथ होत जाते. सो द ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये काय होतं, सेलचं डिफरन्शिएशन होतं. सेल डिफरन्शिएट होतात म्हणजे फिंगरची सेल काय बनवेल, फिंगरच बनवेल. टोची सेल काय बनवेल, टोज बनवेल. नोज तयार करणारी सेल नोज तयार करेल. स्पेसिफिक ऑर्गन तयार करणारी सेल काय करेल, स्पेसिफिक ऑर्गन हे तयार करेल. म्हणजे सेल काय होतं, डिफरन्शिएट होतं. त्यांच्यामध्ये काही सिग्नलिंग चालते, त्यांच्यामध्ये काय डिफरन्शिएशनची प्रोसेस चालते. तर ती सगळी प्रोसेस कशामुळे होते, दॅट ऑल दी with the help of magical process that we called it as a mitosis, and that we have to study. So let's start with the actual topic. Mitosis is differentiated into the 4 phases. As it is continuous process, but to differentiate, to study, we can differentiate the mitosis into the 4 phases. We have a 4
phases of मायटोसिस. आपल्याकडे मायटोसिसच्या 4 फेजेस आपल्याकडे इथे आहेत. सो फर्स्ट फेज इज अ प्रोफेज, सेकंड फेज इज अ मेटाफेज, थर्ड फेज इज अ एनाफेज, फोर्थ स्टेज इज अ telophase. So prophase is the longest phase, anaphase is the shortest phase of cell cycle. So we can differentiate mitosis into the 4 phases, that is prophase, metaphase, anaphase and telophase. So first we'll discuss about the prophase. प्रोफेज मध्ये काय होतं की प्रोफेज म्हणजे प्रोचा अर्थ होतो सुरुवातीची, प्रोफेज प्रो म्हणजे काय होतं सुरुवातीची फेज. सो विल डिस्कस अबाउट दी प्रोफेज. सो फर्स्ट फेज इज अ प्रोफेज. सो आता आपण एक शॉर्ट मध्ये बघूया की प्रत्येक स्टेज मध्ये काय होतं. की सुरुवातीला आपल्याला काय होतं की प्रोफेज मध्ये जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे ते डिसअपिअर होतं आणि जे क्रोमॅटिन थ्रेड्स आहेत ते अरेंज होतात आणि एक आपल्याकडे क्रोमोझोमल लाईक स्ट्रक्चर आपल्याकडे इथे तयार होतं. आणि हे क्रोमोझोमल लाईक स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर ही सेल एंटर करते मेटाफेज मध्ये, एनाफेज मध्ये आणि टिलोफेज मध्ये. टिलोफेज मध्ये एंटर झाल्यानंतर काय होईल, आपल्याकडे 2 डॉटर सेल आपल्याकडे सेपरेट होताना दिसेल आणि 2 डॉटर सेल सेपरेट झाल्यानंतर तिथे पुन्हा आपलं न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं रिअपिअरन्स होणार आहे. आता हे सगळं काय कसं काय होतं ते आपण बघूया डिटेल मध्ये. सो प्रोफेज आणि मेटाफेज आज आपण स्टडी करूया. सो प्रोफेज मध्ये काय होतं की प्रोफेज मध्ये आपण बघितलं की सुरुवातीला जेव्हा आपण इंटरफेस स्टडी करत होतो, इंटरफेस स्टडी करायच्या वेळेस काय होतात, जे काही आपले क्रोमोझोमल स्ट्रक्चर आहेत ते अस्ताव्यस्त असतात. ते काय असतात, क्रोमोझोम सेपरेटेड असतात. प्रत्येक क्रोमोझोम हा वेगळा असतो, अस्ताव्यस्त झालेला असतो. सो इन इंटरफेस chromosomes are separated. Chromosome is ultimately what? It is condensed DNA. DNA ला जर कंडेन्स केलं तर तिथे आपला तयार होतो क्रोमोझोम. क्रोमोझोम सेपरेट झालेला असतो त्यालाच आपण म्हणतो इट इज क्रोमॅटिन थ्रेड. म्हणजे सेलच्या सायटोप्लाझम मध्ये असा कसा तरी अस्ताव्यस्त झालेला, इतरत्र अस्ताव्यस्त झालेला, पसरलेला, डिसअसेंबल्ड हा असतो. तर प्रोफेज मध्ये काय करायचं आपल्याला, प्रोफेज मध्ये करायचंय आपल्याला, इन द प्रोफेज we have to condense that क्रोमोझोम. क्रोमोझोमला आपल्याला कंडेन्स करायचं आहे. सॉरी फॉर द इंटरप्शन. इंटरफेज मध्ये काय होतं आपलं, इंटरफेज मध्ये क्रोमोझोम्स काय असतात, सेपरेट झालेले असतात. क्रोमोझोम हे अस्ताव्यस्त पसरलेले असतात. सो इन इंटरफेस क्रोमोझोम्स आर सेपरेटेड, क्रोमॅटिन थ्रेड आपल्याला दिसतं. आता आपल्याला प्रोफेज मध्ये काय आहे, हे जे अस्ताव्यस्त झालेले क्रोमोझोम्स आहे आपल्याला इथे काय करायचंय, कंडेन्स करायचं आहे. इथे आपल्याला त्यांना काय करायचं, त्यांचं कंडेन्सेशन करायचं आहे. त्यांचं कंडेन्सेशन झाल्यावर सेम कॅरेक्टर वाले, सेम नंबरचे क्रोमोझोम आपल्याला एकत्र जोडायचे आहे आणि हे प्रॉपर कंडेन्सेशन होऊन आपल्याला काहीतरी अशा पद्धतीने स्ट्रक्चर, तुम्ही शिकत असेल 11वी 12वी पासून, अशा पद्धतीचं काहीतरी स्ट्रक्चर आपल्याला विजिबल होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असे काहीतरी क्रोमॅटिन थ्रेड्स हे प्रॉपरली रिअरेंज झालेले असतील विथ द हेल्प ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियर इथे कुठे असेल, त्यांच्या मधात असेल सेंट्रोमियर, म्हणजे क्रोमोझोमचा सेंटर, त्यालाच आपण म्हणतो सेंट्रोमियर. तर अशा पद्धतीचं रिअरेंजमेंट करायचं आहे आपल्याला प्रोफेज मध्ये. सो प्रोफेज मध्ये काय करतो आपण, प्रोफेज आर डिवायडेड इंटू दी फर्दर, प्रोफेज आर डिवायडेड इंटू दी फर्दर 3 स्टेजेस. आता आपण म्हटलं की आपल्याकडे G1 फेज आहे इंटरफेज मधली, त्यानंतर सिंथेसिस मध्ये डीएनएचं सिंथेसिस झालं,
G2 फेज मध्ये मायक्रोट्युब्युलचं अरेंजमेंट झालं फॉर दी M फेज. त्यानंतर G2 फेज नंतर आपण एंटर करतोय M फेज मध्ये. M फेजची पहिली फेज आपण बघतोय, दॅट इज प्रोफेज. Prophase is further divided into the early prophase, middle prophase and late prophase. म्हणजे प्रोफेजला सुद्धा आपल्याला फर्दर डिवाइड करायचं आहे. आता अर्ली प्रोफेज मध्ये काय होतं की डीएनएचं कंडेन्सेशन तिथे स्टार्ट होतं. अर्ली प्रोफेज, इन द अर्ली प्रोफेज डीएनए बिगिन टू कंडेन्स. म्हणजे जे काही क्रोमॅटिन थ्रेड्स आहेत आपल्याकडे ते एका ठिकाणी कंडेन्स व्हायला स्टार्ट होतं. म्हणजे कशा पद्धतीने होतं आपण बघूया. अर्ली प्रोफेज मध्ये, इन दी अर्ली प्रोफेज. अर्ली प्रोफेज मध्ये सुरुवातीला काय असतं, इंटरफेजच्या नंतर सुरुवातीला क्रोमोझोम जे असतात ते असे अस्ताव्यस्त झालेले असतात. त्यांचं काहीतरी थ्रेडिंग अशा पद्धतीने आपल्याला दिसतं. So chromosome threads are separated from the chromatin reticulum. So this condense and this segregated structure, what we called it as a, जे आपण अस्ताव्यस्त झालेले स्ट्रक्चर म्हणतो आपण याला, this structure is called as a chromatin रेटिक्युलम. अँड या क्रोमॅटिन रेटिक्युलमचं काय होतं, स्पायरलायझेशन होतं. आता स्पायरलायझेशन म्हणजे काय की हे जे क्रोमॅटिन्स, क्रोमोझोम, क्रोमॅटिनचे थ्रेड सेपरेट झालेले आहे यांचं एकत्रीकरण होतं. यांचे सेम कॅरेक्टरचे सेम क्रोमोझोम एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि इथे काय होतं, एक आपल्याला यांचं कंडेन्सेशन आपल्याला झालेलं दिसतं. काहीतरी अशा पद्धतीने स्ट्रक्चर आपल्याला तिथे तयार होताना दिसेल. सो दिस प्रोसेस व्हॉट वी कॉल्ड इट ॲज अ स्पायरलायझेशन. म्हणजे इथे अशा पद्धतीने आपल्याला फायनली क्रोमोझोम्स हे विजिबल होतात. कुठे, अर्ली प्रोफेज मध्ये. अर्ली प्रोफेज मध्ये आपल्याला असू शकते की क्रोमॅटिन रेटिक्युलम दिसेल, काहीतरी थोडंसं एकदम जवळ रिअरेंजमेंट होताना दिसत असेल. सो दिस मेकॅनिझम व्हॉट वी कॉल्ड इट ॲज अ स्पायरलायझेशन. म्हणजे ज्या पद्धतीने आपण स्पायरल बाइंडिंग मध्ये स्पायरल जसा असतो आपला, तशा पद्धतीने क्रोमोझोम हे रिअरेंज होण्यासाठी झटत असतात. सो कसं, जर समजा एखादा आपल्याकडे क्रोमॅटिन थ्रेड आपण घेतोय, तर सेम कॅरेक्टरचे सेम नंबरचे क्रोमोझोम्स काय असतील, हे एकत्र त्यांची एकमेकांसोबत अफिनिटी असेल तर ते क्रोमोझोम एकमेकांच्या जवळ येतील आणि तिथे काय होईल, आपलं स्पायरलायझेशन होईल. म्हणजे अशा पद्धतीने तिथे क्रोमोझोमचा स्पायरल तयार होईल. तो मोर स्पायरल, मोर कंडेन्स क्रोमोझोम तिथे तयार होईल आणि फायनली आपण जसं डायग्राम मध्ये बघतोय सुरुवातीपासून स्ट्रक्चर, तर असं कसं तरी त्याच्यामध्ये फायनली स्ट्रक्चर तयार होईल. तर दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर वी कॅन डेव्हलप इन दी अर्ली प्रोफेज. म्हणजे अर्ली प्रोफेज मध्ये काय होतं, क्रोमॅटिन जे क्रोमॅटिन रेटिक्युलम असतं त्यांचं स्पायरलायझेशन होतं आणि स्पायरलायझेशन झाल्यानंतर ते एकत्रित होतात. एकत्रित झाल्यानंतर ते काहीतरी कंडेन्स स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसतं आणि तेच स्ट्रक्चर आपण कशा पद्धतीने काढतो डायग्राम मध्ये, तर अशा पद्धतीने कसं ते स्ट्रक्चर आपण काढत असतो. सो and this is centromere, central condensed पार्ट ऑफ दी क्रोमोझोम. ते स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने झालो. म्हणजे क्रोमॅटिन रेटिक्युलम कसा होता की एक अस्ताव्यस्त झालेला क्रोमोझोम होता. त्याला काय केलं आपण, एका ठिकाणी त्याचा गुंडाळा केला, सगळे कॅरेक्टर सेम असलेले क्रोमोझोम एका ठिकाणी कंडेन्स केले आणि म्हणजे काय केलं, एकत्रीकरण केलं त्यांचं. एकत्रीकरण झाल्यानंतर काय झालं आपलं, अशा पद्धतीने स्पायरलाइज स्ट्रक्चर आपल्याला तिथे तयार झालं. सो कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम, chromosome with its copied thread and the centriole begins to move at opposite pole. आता बघूया आपण त्यानंतरची कशा पद्धतीने स्टेज असतं. तो आता बघतोय आपण मिडल प्रोफेज. आता एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण काढून घेऊया की कशा पद्धतीने आपलं तिथे कंडेन्सेशन झालेलं असेल अर्ली प्रोफेज मध्ये. सो विल टॉकिंग अबाउट दी अर्ली प्रोफेज.
सो इथे अर्ली प्रोफेज होत असताना काय होतं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा तिथे डिसअपिअर होत जातं. सो आपण म्हटलं वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी अर्ली प्रोफेज. अर्ली प्रोफेज मध्ये आपला डीएनए जो आहे तो एक स्पायरलायझेशन तिथे होताना आपल्याला दिसतं. क्रोमोझोमचं स्पायरलायझेशन, क्रोमोझोम एकत्रीकरण, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन दिसतं आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन समवॉट कॅन बी व्हिजिबल अंडर दिस स्टेज. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथे थोडी थोडी व्हिजिबल आपल्याला दिसते. न्यूक्लिअर पोर्स, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर असं समवॉट स्ट्रक्चर आपल्याला तिथे काहीतरी आपल्याला तिथे दिसतील. सो दिस इज अवर, सॉरी फॉर द डायग्राम क्वालिटी. अशाच पद्धतीची डायग्राम मला येते, याच्यापेक्षा चांगली मी काढू शकत नाही. सो अशा पद्धतीची काहीतरी स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसतंय अँड दिस इज अवर सायटोप्लाझम. सो हे काय आपलं सायटोप्लाझम आहे. तिथे सेल ऑर्गॅनेल सुद्धा या स्टेज मध्ये काहीतरी अमाउंट मध्ये व्हिजिबल असतात. सो दिस इज दी अर्ली प्रोफेज. आता आपण बघतोय मिडल प्रोफेज. मिडल प्रोफेज आपण बघतोय. सो So we are going to discuss now middle प्रोफेज. मिडल प्रोफेज मध्ये काय होतं मग? मिडल प्रोफेज मध्ये क्रोमोझोमचं मोर कंडेन्सेशन होतं. क्रोमोझोम गेट मोर कंडेन्सेशन ऑफ chromosome and chromosome become shorter and thicker and the longitudinal splitting of chromosome. आपण म्हटलं की सुरुवातीला आपल्याला क्रोमोझोम अशा पद्धतीने दिसला, म्हणजे एक क्रोमोझोमचा दुसरा सिस्टर क्रोमोझोम क्रोमॅटिड कुठे असेल त्याच्या मागे लपलेला असेल, म्हणजे अशा पद्धतीने काहीतरी त्यांचं रिअरेंजमेंट झालेलं असेल, अशा पद्धतीने त्यांचं अरेंजमेंट झालेलं असेल. पण मिडल प्रोफेज मध्ये काय होतं की त्यांचं लॉन्जिट्युडिनल स्प्लिटिंग होतं, म्हणजे असे ते स्प्लिट होतात, लॉन्जिट्युडिनली ते स्प्लिट होतात. म्हणजे अर्ली प्रोफेज मध्ये जर क्रोमोझोम अशा पद्धतीने रिअरेंज झालेले असतील, पण मिडल प्रोफेज मध्ये काय होतं त्यांचं लॉन्जिट्युडिनल स्प्लिटिंग होतं. लॉन्जिट्युडिनल स्प्लिटिंग झाल्यानंतर ते अशा पद्धतीने आपल्याला व्हिजिबल असतात. म्हणजे जसं आपण डायग्राम मध्ये काढतो, डायग्राम मध्ये कशा पद्धतीने काढतो आपण, म्हणजे अर्ली प्रोफेज मध्ये सुद्धा काय असतात, दोन सिस्टर क्रोमॅटिड एकत्र असतात. अशा पद्धतीने आपण डायग्राम काढतो. सो समवॉट लाईक दिस स्ट्रक्चर वी कॅन व्हिजिबल इन दी मिडल प्रोफेज. म्हणजे तिथं मोर कंडेन्सेशन होतं अँड लॉन्जिट्युडिनल स्प्लिटिंग ऑफ क्रोमोझोम टेक्स प्लेस. इथे काय होतं, क्रोमोझोमचं लॉन्जिट्युडिनल स्प्लिटिंग हे होतं अँड जो मोनॅड असतो, जो मोनॅड आपल्याला दिसतो म्हणजे सिंगल क्रोमोझोम आपल्याला तिथे दिसतो, तो काय होतो डायड मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे समवॉट लाईक दिस मोनॅड कन्वर्टेड इनटू डायड, म्हणजे दोन क्रोमॅटिन असलेलं स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसतं. सो दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इज विजिबल इन दी मिडल प्रोफेज. मिडल प्रोफेज मध्ये अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर दिसतं अँड दिस what we called it as a, this is chromatin and this both are sister chromatin. आणि या स्टेज मध्ये जे सेंट्रिओल असतात, जे सेंट्रल पोझिशन मध्ये सेंट्रिओल जेव्हा तयार होत असतात या स्टेज मध्ये,
ते काय होतात, पोल पर्यंत जातात. आता सेंट्रोल म्हणजे काय ते आपण बघूया डायग्राम मध्ये. आय थिंक लेक्चर संपत आलंय आपलं. सो मला आज एक थोडं काम असल्यामुळे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे, उद्याची टेस्ट आपण दुपारी ठेवू, चालेल? हो सर. हो सर.